दरम्यान फलटणमधल्या मलठण इथंही आयकर विभागाने छापे टाकले। संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे सहकारी रणवरे यांच्या घरावर सुद्धा छापा टाकण्यात आलेला आहे आणि रणवरे यांची चौकशी आता सुरू झालेली आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, सातारा जिल्ह्यामधून येतेय। संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर छापे टाकलेत, त्याचबरोबर त्यांचे सहकारी असलेले रणवरे यांच्या घरावर सुद्धा छापा टाकलेला आहे। आयकर विभागाने या धाडी टाकलेल्या आहेत। मलठणमध्ये आयकर विभागाने छापे टाकलेत। संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे सहकारी आहेत रणवरे आणि त्यांच्या घरावर सुद्धा छापा टाकलेला आहे आणि रणवरे यांची आता चौकशी सुरू आहे। तर पुण्यामध्ये फलटणमध्ये आणि त्याचबरोबर साताऱ्यामध्ये फलटणमध्ये त्यांच्या घरावर तसेच त्यांचे सहकारी असलेले रणवरे यांच्या घरावर सुद्धा आयकर विभागाने अशा प्रकारे छापे टाकलेत आणि चौकशी या संदर्भातली सुरू आहे। तर रघुनाथराजे निंबाळकर सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत आणि आपण त्यांच्याकडून या संदर्भातली आणखी माहिती जाणून घेऊया। ते बंधू आहेत। रघुनाथजी नमस्कार। आणि आम्हाला कळतंय की आयकर विभागाने छापे टाकले असल्याचं कळतंय, काय नेमकी परिस्थिती आहे, कशासाठी छापे टाकलेत, काय आपल्याकडे माहिती आहे? ते छापे काय एकदम टाकले मला माहित नाही। मी पुण्याला होतो आणि सकाळी 6 वाजता बंगल्यावरच्या माणसांचा फोन आला की कोणीतरी पोलीस आलेत आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे लोक आलेत म्हणून। मग मी फलटणला निघून आलो आणि संजीवराजांचा बंगला आणि माझा बंगला एकाच कंपाऊंड मध्ये आहेत। एकाच वेळेला दोन्ही बंगल्यांच्यात ते लोक गेले आणि त्यांनी ते सगळं बघितलं, पण त्यांना काही माझ्या बंगल्यात काही सापडलेलं नाही आणि संजीवभाऊंच्या बंगल्यात सुद्धा काही सापडणार नाही याची खात्री आहे मला। अगदी रघुनाथजी, काय वाटतंय एकंदरीत काही राजकीय पार्श्वभूमी या सगळ्या गोष्टीला असावी का? हे राजकीय दबावाचं कुठेतरी हे राजकारण असावं का? काय तुम्हाला वाटतंय? आता कुणी तक्रार केली असेल तशा प्रकारची तर मला काही कल्पना नाहीये मॅडम, परंतु असं असू नाही, कारण तुम्ही आपल्याला माहिती आहे की हे फलटणचं हे राजघराणं आहे आणि सर्वस्व अर्पण देशाला करून लोकप्रवाहात सामील झालेलं हे घराणं आहे। या घराण्याला अशा पद्धतीने ट्रीटमेंट मिळावी ही गोष्ट योग्य नाही। खरंय। आणि अगदी तक्रार केली असेल असं वाटतं। अच्छा, या दरम्यान मला आणखी एक असा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे। लोकसभा निवडणुकांच्या वेळी महायुतीच्या विरोधात प्रचार केला होता संजीवराजेंनी, तर काय त्यामुळे हे झालं असावं का? कारण अशी एक राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे। तसं मॅडम म्हणजे मला कल्पना नसल्यामुळे मी बेजबाबदारपणे कुठली गोष्ट बोलू नये जी। म्हणजे तसं मला काही म्हणजे खात्रीपूर्वक नाही सांगता येत मॅडम। ठीक, धन्यवाद। आपण बोललात झी 24 तास बरोबर आणि आपली प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल। आणि आपल्याबरोबर रघुनाथजी निंबाळकर होते आणि एकंदरीतच निंबाळकरांच्या घरावर छापे टाकण्यात आलेले आहेत फलटणमध्ये, पुण्यामध्ये आणि त्याचबरोबर त्यांच्या सहकाऱ्यांच्या घरावर सुद्धा अशा प्रकारे आयटीनं छापे टाकलेले आहेत। त्यामुळे एक प्रकारे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी नाराजी दिसून येते।